ते त्यांना विचारा. हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यावर त्याला विचारा कोण आहे ते. कुठला हे बघा म्हणून त्याच्यामध्ये 3 एजन्सीज इन्क्वायरी करतायत, CID करताय, SIT करताय. आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे. ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही. फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले आहेत त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता, ह्याचा पुरावा तर पाहिजे ना.